प्रेम प्रकरणातून माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली। या प्रकरणात आता नवनवे खुलासे होत आहेत। पोलिसांनी कोर्टात धक्कादायक माहिती दिली आहे। या नर्तिका पूजावर लाखो रुपये उधळणाऱ्या बर्गेंच्या खिशात मृत्यूवेळी फक्त 900 रुपये सापडले। पाहुयात नर्तिकेच्या प्रेमात उपसरपंच कसा झाला कंगाल। पूजा गायकवाडवर लाखो रुपये उधळले। जाताना खिशात फक्त 900 रुपये। पूजाला केलं मालामाल, स्वतः झाला कंगाल। गोविंद बर्गेच्या इस्पॅर को क्या नाम दूं। बीड जिल्ह्यातील गेवराईमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नवनवीन माहिती आता समोर येते आहे। या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहे। मागच्या आठवडाभरापासून पोलिसांनी या प्रकरणाची तपासाची चक्र फिरवली आहे। गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांचे काही व्हॉट्सअप चॅट आता पोलिसांच्या हाती लागले आहेत। गोविंद बर्गे यांनी या चॅटमध्ये पूजा गायकवाड हिला आत्महत्येची धमकी दिली होती हे आता समोर आलंय। एवढंच नाही तर दोघंही वेगवेगळ्या लॉजवर एकत्र राहिले होते हे सुद्धा पोलिसांच्या तपासातून समोर आलंय। नर्तिका पूजावर गोविंद बर्गेंनी पाण्यासारखा पैसा उधळला। मरताना उपसरपंचाच्या खिशात फक्त 900 रुपये उरले। पूजाच्या नातेवाईकांच्या नावावर बर्गे यांनी जमीन केली होती। पूजाच्या मावशीच्या नावे बर्गे यांनी एक प्लॉट घेऊन दिला होता। पूजाच्या नातेवाईकांना 3 एकर शेती देखील घेऊन दिली। पूजाला वारंवार गोविंद बर्गे पैसे देत होते। पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे अनेक वेळा एकत्र राहिले। विविध ठिकाणी लॉजवर हे दोघं एकत्र राहिले। बर्गे आणि गायकवाड यांचे धक्कादायक व्हॉट्सअप चॅटही आता समोर आले। चॅटमध्ये गोविंद बर्गे यांनी वारंवार आत्महत्येची धमकी दिली होती असंही समोर आलंय। गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिची काल पोलीस कोठडी संपली होती। तिला बार्शीच्या कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळेस पोलिसांनी तपासाबद्दल धक्कादायक माहिती कोर्टात दिली। नर्तिकेच्या प्रेमात वेड्या झालेल्या गोविंद बर्गेनं पूजाला मागेल ते दिलं, मात्र याच पूजानं गोविंद बर्गेंचा घात केला। एकूणच गोविंद बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्यावर पाण्यासारखा पैसा उधळला होता, मात्र याच गोविंद बर्गे यांच्या खिशात मृत्यूच्या वेळी फक्त 900 रुपये उरले होते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।